Good morning, students. In last lecture, we discussed Dalton atomic theory and Thomson plum pudding model of an atom. Today, we are going to discuss another theory related to atom. The name of theory is Rutherford's nuclear model of an atom. तर पाठीमागच्या तासाला आपण ॲटम विषयी डाल्टननी काय सांगितलं किंवा थॉम्सननी काय थेरी सांगितली हे पाहिलं. आज आपल्याला ॲटम विषयी आणखीन एक थेरी जाणून घ्यायची, ती आहे रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. याच्यावरती तुम्हाला दोन टाईपचे प्रश्न येतात. एक, एक्सप्लेन स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ऑफ रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम आणि आणखीन एक येतो स्टेट अँड एक्सप्लेन रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. जेव्हा तुम्हाला स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट विचारला जाईल त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, ही डायग्रॅम जी दिलेली आहे ही डायग्रॅम त्याचं कशा पद्धतीनं तो एक्सपेरिमेंट केला गेला आणि त्याच्यातून काय कन्क्लुजन निघालं हे लिहावं लागेल. तर बघा, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ऑफ रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल. दिस थेरी पुट फोर्थ इन इयर 1911. ही जी थेरी आहे ती 1911 मध्ये मांडण्यात आली. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, रुदरफोर्डनी एक रेडिओ आता हा जो चौकोनी बॉक्स काढलेला आहे त्याला लीड बॉक्स असं म्हणतात. लीड हा एक मेटल आहे आणि त्या मेटल पासून बनवलेला हा बॉक्स या ठिकाणी यूज केलेला आहे आणि याच्यामध्ये एक गोल डॉट काढलेला आहे. हा डॉट म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. हे जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहेत हे काय करतात, आपल्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आपल्यामधून अल्फा पार्टिकल्स काय करतात, स्कॅटर्ड करतात. स्कॅटर म्हणजे आपल्यामधून ते बाहेर फेकतात. म्हणजे या लीड बॉक्स मध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स बसवलेला आहे आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काय करतो, अल्फा पार्टिकल इमिट करतो, सोडतो याच्यामधून. म्हणजे हे अल्फा पार्टिकल काय केले, त्याच्या पुढेच काय केलेले आहे, एक आपण जसं वॉल म्हणतो, आपलं घर झालं की घराला एक प्रोटेक्शन मिळावं म्हणून आपण त्याच्या भोवतीनं भिंत बांधतो, त्या पद्धतीनंच काय केलेलं आहे, या ठिकाणी एक फ्लुरोसंट स्क्रीन घेतलेली आहे. ह्या सर्कल आकारामधली काय केलेली आहे, फ्लुरोसंट स्क्रीन घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये गोल्डन फॉइल बसवलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सोन्याचा पत्रा, त्या टाईपची एक प्लेट, सोन्याची एक प्लेट काय केली त्याच्या आतमध्ये बसवलेली आहे. जेव्हा या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून अल्फा पार्टिकल इमिट होतात तेव्हा ते स्ट्रेट मध्ये काय जातात, या गोल्डन फॉइल वरती जाऊन बडवतात. जेव्हा हे पार्टिकल याच्यावरती बडवतील त्यावेळेला काय होतं, आपल्याला जसं वीज चमकल्यानंतर एक प्रकारचा प्रकाश दिसतो, त्या पद्धतीनंच काय होतं, याच्यावरती ते जाऊन आपटल्यानंतर त्याच्यामधून बाहेर जे पडणारे रेज आहेत त्या रेज ज्या ठिकाणी बाहेर पडतात त्या ठिकाणी आपल्याला लाईट लागल्यासारखं दिसतं. मग त्याच्यावरून काय करण्यात आलं, सांगण्यात आलं की जेव्हा हे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स या गोल्ड फॉइल वरती, गोल्डन फॉइल वरती जाऊन इमिट होतात तेव्हा त्यातले थोडे सबस्टन्स काय होतात, याच्यामधून पास होऊन पुढे जातात फ्लुरोसंट स्क्रीन वरती. त्यातले थोडेसे काय करतात, आपला थोडा अँगल चेंज करतात, म्हणजे तिरपे. काही अल्फा पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये जातात, काही अल्फा पार्टिकल थोडासा अँगल चेंज करून तिरके जातात, तर काही पार्टिकल्स काय होतात, गोल्डन फॉइल वरती जाऊन आपटतात आणि पुन्हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये बाहेर पडतात. अशा पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट करण्यात आला. मग या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे, पुन्हा एकदा इथं पॉइंट वाईज आहे, प्रत्येक पॉइंट बघूया. रुदरफोर्ड took a very thin gold foil and bombarded it with positively charged alpha particles. म्हणजे रुदरफोर्डने काय केलं, एक एकदम पातळ अशी सोन्याची प्लेट, फॉइल म्हणजे आपण पत्रा म्हणतो, सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावरती काय केले, पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल जे आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत. बंबार्डेड, बंबार्डेड म्हणजे काय, मारा करणे. त्या सोन्याच्या पत्र्यावरती काय केला, अल्फा पार्टिकलचा त्यांनी काय केलेला आहे, मारा केलाय, इमिट केलेले आहेत, बंबार्ड केलेले आहेत. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स ऑफ फ्लुरोसंट स्क्रीन. मग हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत, हे अल्फा पार्टिकल जेव्हा गोल्ड फॉइल वरती जाऊन आपटतात तेव्हा काय होतं हे ऑब्झर्व करण्यासाठी त्यांनी काय केलं,
हे ऑब्झर्व करण्यासाठी त्यांनी फ्लुरोसंट स्क्रीनचा वापर केलेला आहे. मग अशा पद्धतीची अरेंजमेंट करून घेतल्यानंतर त्यांना काय पाहायला मिळालं? कन्क्लुजन. त्यांनी त्यातनं काय पॉइंट काढले? मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल. बरेचसे अल्फा पार्टिकल काय होतात? एका सरळ रेषेमध्ये फॉइलच्या आरपार पास होतात. फॉइल मधून म्हणा, आरपार म्हणण्यापेक्षा बरेचसे अल्फा पार्टिकल काय होतात? त्या फॉइल मधून पास होतात. Small number of alpha particles get deflected from original path through a small angle. म्हणजे थोडेसे त्यातले अल्फा पार्टिकल काय होतात? डिफ्लेक्टेड म्हणजे ते त्यांची डायरेक्शन बदलतात. काय करतात? सरळ रेषेमध्ये न जाता थोडासा अँगल बदलून ते काय होतात? डिफ्लेक्टेड फ्रॉम ओरिजिनल पाथ थ्रू अ स्मॉल अँगल. म्हणजे ओरिजिनल पाथ सोडून थोडेसे ते तिरके जातात. त्यातला अँगल हा एकदम कमी अँगल मध्ये, म्हणजे एक आपण म्हणूया की 5 डिग्रीनं 15 डिग्रीनं ते फक्त काय करतात? आपला अँगल चेंज करतात. त्यानंतर बघा, सम अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड थ्रू अ लार्ज अँगल. त्यातले काही अल्फा पार्टिकल आपली डायरेक्शन चेंज करतात. बराच म्हणजे लार्ज अँगल म्हटलेलं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ते आपले काय करतात? आपली डायरेक्शन चेंज करतात. स्ट्रेट लाईन मध्ये न जाता ते आपले अँगल, मोठा अँगल चेंज करून दुसरीकडे डिफ्लेक्ट होतात. अशा पद्धतीनं हा काय आहे? रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. तुम्हाला जेव्हा हा 4 मार्काला किंवा 3 मार्काला प्रश्न विचारला जाईल त्यावेळी तुम्ही त्याची डायग्राम प्लस काय करायचं आहे? एक्सपेरिमेंट आणि कन्क्लुजन या पॉइंट मध्ये ते लिहायचं आहे वहीमध्ये, प्लस पाठांतर देखील करायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं का? रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल काही केलेलं नाही. लीड बॉक्स घेतलाय, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे, फ्लुरोसंट स्क्रीन आणि गोल्डन फॉइल. अल्फा पार्टिकल्स रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट मधून बाहेर पडतात. बाहेर पडले की ते गोल्डन फॉइल वरती जाऊन आपटतात. तिथून बरेचसेच अल्फा पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये पुढे सरकतात. थोडेसे अल्फा पार्टिकल आपला अँगल चेंज करतात आणि डिफ्लेक्ट होतात, आणि त्यातलेच थोडे अँगल काय होतात? लार्ज अँगलनी काय होतात? डिफ्लेक्ट होतात. हे त्याचे एक्सपेरिमेंटली त्यांनी ऑब्झर्व केलं. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आता रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल महत्वाचं आहे आणि याच्यावरूनच मग आपण ॲटमची देखील डेफिनेशन किंवा याचे पुढचे पॉइंट आपण स्टडी करतो. तर या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय सांगितलं बघा? सेंटर हा एक काय आहे? ॲटम आहे, आणि ॲटमच्या बरोबर मध्ये काय आहे? एक पॉझिटिव्ह पार्टिकल प्रेझेंट आहे, आणि या पॉझिटिव्ह पार्टिकलच्या थोड्याशा अंतरावरती काय होतात? इलेक्ट्रॉन फिरत आहे. जसं की बघा, हा आपण काय कन्सिडर करूया? सूर्य आहे, आणि या सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. मग असं होतं का रे? इथं सूर्य आहे आणि पृथ्वी पहिला सुरुवातीला याच्या जवळ फिरत असते आणि मग अशी फिरत 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 ती लांब जाते? नाही. तर त्यांचा जो हा स्पेस आहे, हा गॅप जो आहे सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचा, ते अंतर काय आहे? ठरलेलं आहे. मग रुदरफोर्डनी पण या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय सांगितलं की सेंटरला न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल प्रेझेंट असतात, आणि त्याच्या भोवताली इलेक्ट्रॉन काय करत असतात? मूव्ह होत असतात किंवा फिरत असतात. बघा, पहिला पॉइंट काय सांगितलंय? पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द सेंटर. ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज, मग हा पॉझिटिव्ह चार्जला त्यांनी नाव काय दिलं? न्यूक्लियस असं दिलं. तो सेंटर आहे म्हणून त्याला नाव काय दिलं? न्यूक्लियस. मग पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द सेंटर, म्हणजे ॲटमच्या सेंटर मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस प्रेझेंट असतो. सेकंड पॉइंट काय सांगितलं? निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. मग या ॲटमच्या न्यूक्लियसच्या भोवती काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात, आणि ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहेत, and these negative charge electrons revolve around the nucleus. या न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सातत्याने फिरत असतात. थर्ड पॉइंट काय सांगितला बघा? निगेटिव्ह चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द
पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे हा जो एखादा ऍटम जर आपण कन्सिडर केला तर त्याच्या सेंटरला जो न्यूक्लियस असणार आहे त्या न्यूक्लियसचे जितके पॉझिटिव्ह चार्ज असतात तेवढेच इलेक्ट्रॉन काय होत असतात, मूव्ह होत असतात. म्हणजे इथं द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे ह्या दोन्हीची संख्या काय असणार आहे, समान असणार आहे. हे लक्षात ठेवा. opposite charges are balanced, the atom is electrically neutral. मग इथं आपण काय सांगितलं, जितके नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज असणार आहेत तितकेच नंबर ऑफ काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मग हे दोन्ही काय झाले, अपोजिट चार्जेस झाले ना, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. मग दीज अपोजिट चार्जेस आर बॅलन्स्ड. दोन्हीही इक्वल असल्यामुळे ते काय होतात, बॅलन्स होतात. आणि बॅलन्स असल्यामुळं ऍटम काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. The positive and negative charges are balanced, hence the atom is electrically neutral. इथं लिहू शकता are balanced, hence the atom is electrically neutral. दोन्हीही बॅलन्स मध्ये आहेत, दोन्हीही समप्रमाणामध्ये आहेत, म्हणून तो ऍटम काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. There is an empty space between the revolving इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. हे मी तुम्हाला आताच सांगितलं पृथ्वी आणि सूर्याचं उदाहरण घेऊन, की हा जो ॲटम आहे त्या ॲटम मध्ये सेंटरला जरी न्यूक्लियस असला आणि त्याच्या भोवती जरी इलेक्ट्रॉन असले तर या दोघांच्या मधला स्पेस काय असणार आहे, मेंटेन असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही आहे आपली रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आणि त्याचं ड्रॉबॅक्स आहेत, इट इज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ एन ॲटम. रुदरफोर्डनी एक्सप्लेन केलेलं आहे की सेंटरला न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन फिरत असतात. पण इथं आपण असंही म्हणू शकतो ना की जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होणार आहेत न्यूक्लियसच्या भोवती ते येऊन कदाचित त्या न्यूक्लियस वरती सुद्धा येऊन आदळू शकतात, बंबार्डमेंट त्यांची होऊ शकते. मग असं का नाही झालं, मग त्याची ज्याबद्दलची जी स्टॅबिलिटी आहे तो स्टेबल आहे हे रुदरफोर्ड एक्सप्लेन करू शकले नाहीत. आणि मग ते एक्सप्लेन नाही करू शकले म्हणून पुन्हा एक थेरी अस्तित्वात आली, ती थेरी म्हणजे नील्स बोहर ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे बघा ॲटमच्या बाबतीत किती जणांनी स्टडी केलेला आहे. पहिल्यांदा महर्षी कणादनी एक्सप्लेन केलं, डेमोक्रॅटसनी एक्सप्लेन केलं, त्याच्यानंतर डाल्टननी आपली थेरी मांडली, त्याच्यानंतर थॉमसन नंतर रुदरफोर्ड आणि रुदरफोर्ड नंतर लास्टला ॲटम विषयी जे काही कन्सेप्ट मांडण्यात आल्या त्या म्हणजे नील्स बोहर, त्यालाच आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल असं देखील म्हणतो. आता हा जो अभ्यास आहे हा तुम्हाला 8वीला देखील आहे आणि 11वीला देखील आहे. तुम्ही 8वी मध्ये पण शिकणार आणि 11वी मध्ये पण हा शिकणार आहात. त्यामुळे या नोट्स जपून ठेवायच्या आहेत आणि वाचन देखील करायचं आहे, लक्षात देखील ठेवायचं आहे. चला आता पुन्हा नील्स बोहर ॲटॉमिक मॉडेल काय सांगतं पाहूया. दिस थेरी इज पुट फोर्थ इन इयर 1913. ही थेरी केव्हा अंमलात आणली, 1913 मध्ये. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे बोहर्सने आपलं ॲटॉमिक मॉडेलचं स्ट्रक्चर कसं सांगितलं, या पद्धतीनं सांगितलं. जसं की आपण सूर्यमंडळ, सूर्यमाला म्हणतो, सूर्य आहे आणि त्याच्या भोवती ग्रह फिरतायत, त्या पद्धतीचंच हे देखील स्ट्रक्चर आहे. याच्यामध्येही सेंटरला काय आहे बघा, न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती आपण असे गोल गोल राऊंड काढले 4. हे जे 4 राऊंड काढलेले आहेत हे 4 राऊंड म्हणजेच त्यांना काय म्हटलं जातं, शेल असं म्हणतात, कक्षा. काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, कक्षा. याला शेल म्हटलं जातं किंवा ऑर्बिट देखील म्हणतात. काय म्हणतात, ऑर्बिट. मग काय सांगितलेत बघा, नील्स बोहरनी ॲटॉमिक मॉडेल विषयी कोणते पॉस्ट्युलेट्स मांडलेत किंवा कोणते पॉइंट मांडलेले आहेत. पॉस्ट्युलेट्स, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ए फिक्स्ड सर्क्युलर पाथ कॉल्ड ऑर्बिट. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात, पण ते भोवती फिरत असताना एका फिक्स्ड सर्क्युलर पाथ मध्येच फिरतात आणि त्या पाथला काय म्हटलं जातं, ऑर्बिट असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ ज्यावेळी तुमची रनिंग रेस असते, आपण टीव्ही मध्ये वगैरे बघतो, ऑलिम्पिक गेम्स वगैरे असतात, त्यावेळेला काय केलं असतं, ते रनिंगचं जे ग्राउंड असतं त्या ग्राउंड मध्ये पण त्यांना
प्रत्येकाला एक 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 भाग काय केलेला असतो, पार्ट वाटून दिलेला असतो आणि त्यामधूनच त्यांनी काय करायचं असतं, पळायचं असतं. त्या पद्धतीनंच हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या भोवती या कक्षा आहेत, ऑर्बिट्स आहेत आणि ते जे इलेक्ट्रॉन आहेत ते त्यांच्या ऑर्बिटमध्येच फिरत असतात. म्हणजे जर समजा या कक्षेमध्ये जर हा इलेक्ट्रॉन असेल तर तो इलेक्ट्रॉन याच पद्धतीनं या गोल आकारामध्येच तो फिरणार आहे. नाहीतर त्याला वाटलं म्हणून इथं जंप खाणार, इथं मध्येच कुठं तर पळणार, इथून पळणार, असं नाही होणार. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस in a fixed circular path called orbit or shell. एका फिक्स सर्क्युलर पाथ मध्येच ते फिरतात आणि त्या पाथला काय म्हटलं जातं, ऑर्बिट असं म्हटलं जातं. ऑर्बिट और शेल आर रिप्रेझेंटेड बाय लेटर. म्हणजे ह्या ज्या शेल्स आहेत या शेल्स रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांना, जसं आपल्याला ओळखण्यासाठी आपल्या घरामध्ये आपलं नाव ठेवलं जातं, आपण बारसं घालतो ना, त्याच पद्धतीनं काय केलं गेलं, इलेक्ट्रॉन ज्या कक्षेमध्ये फिरतात ती कक्षा ओळखण्यासाठी त्यांना देखील काय दिले गेले, नेम्स दिले गेले, अल्फाबेटिकल लेटर्स दिले गेले. के, एल, एम, एन. पहिली शेल. आणि असं नाही म्हणायचं की मी पहिला एन लिहितो मग एम लिहितो, नाही, हे ठरलेले नंबर्स नेम्स आहेत, त्यामुळे त्यांना पहिली शेल ही केच असणार, दुसरी यल, तिसरी एम, चौथी एन. म्हणून ऑर्बिट्स आर रिप्रेझेंटेड बाय लेटर के, एल, एम, एन विथ नंबर्स. जसं लेटर दिले त्यांना तसं नंबर देखील दिले गेले 1 2 3 4. अशा पद्धतीनं या शेल रिप्रेझेंट केल्या जातात. नेक्स्ट काय सांगितलं बघा, each shell associated with definite amount of energy. आता रनिंग रेस मध्ये पळत असताना बरेचसे काय असतात, प्लेयर्स असतात. प्रत्येकाची एनर्जी सेम असते का, नाही, तर प्रत्येकाची एनर्जी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्याच पद्धतीनं या शेल मध्ये, या ऍटम मध्ये ज्या काही ह्या शेल्स आहेत त्या शेल कडे प्रत्येकाकडे काय असते, डेफिनाइट अमाऊंट म्हणजे ठरलेल्या एक ठराविक अशी एनर्जी त्यांच्याकडे स्टोअर असते. इच सेल असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. प्रत्येकाकडे ठराविक अशी एनर्जी प्रेझेंट असते. इट ऍब्सॉर्ब्स एनर्जी व्हेन इलेक्ट्रॉन्स जम्प फ्रॉम इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट. आता इथं लक्षात घ्या, आता आपण या शेल रिप्रेझेंट केलेल्या आहेत, के, एल, एम, एन. या काय आहेत, 4 शेल आहेत, प्रत्येकाकडे एनर्जी आहे. मग जेव्हा एखादी शेल, आता समजा आपण उदाहरणात घेऊया की ही के शेल आहे, के शेल जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करते, घेते, दुसरीकडून एनर्जी घेते, तेव्हा काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्सकडे काय होईल, एनर्जी वाढेल. एनर्जी वाढल्यामुळे काय होणार, इलेक्ट्रॉन पुढच्या शेलमध्ये जम्प होणार. म्हणजे ते आपल्याकडची एनर्जी हायर झाली म्हणून ते काय करणार, उडी मारून दुसऱ्या शेलमध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे इफ atom absorbs energy when electrons jump from inner orbit to outer orbit. जेव्हा ते एनर्जी ऍब्सॉर्ब करतील तेव्हा इनर शेल मधून म्हणजे आतल्या शेल मधून बाहेरच्या शेल मध्ये काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन जम्प घेणार आहेत. आणि इट इमिट्स एनर्जी व्हेन इलेक्ट्रॉन्स जम्प फ्रॉम आफ्टर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. जर एखादी शेल आपल्याकडची एनर्जी इमिट करणार आहे, इमिट म्हणजे देणार आहे, जेव्हा ती एनर्जी एखाद्या इलेक्ट्रॉनला देते तेव्हा काय होईल, त्याच्या या इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होणार, कमी होणार. कमी झाल्यामुळं हा इलेक्ट्रॉन काय करतो, आउटर शेल मधून इनर शेल मध्ये काय होणार आहे, जम्प करणार आहे किंवा येणार आहे. एनर्जी कमी झाल्यामुळं तो बाहेरच्या कक्षेमधून त्याच्या आतल्या कक्षेमध्ये उडी घेतो. अशा पद्धतीनं हे नील्स बोहर्स ऍटॉमिक मॉडेल आहे आणि हे ऍटॉमिक मॉडेल तुम्हाला एक्झामला विचारलं जातं 3 ते 4 मार्कासाठी. त्यामुळे त्याची डायग्राम आणि त्याचे हे 5 पॉइंट किंवा तुम्हाला आणखीन पुस्तकामध्ये मिळाले तर तुम्ही एक्स्ट्राही लिहू शकता. त्यानंतर आजचा होमवर्क असेल तुमचा, राईट द डिफरन्स बिटवीन थॉमसन atomic model and Rutherford atomic model.
थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मधले दोन डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत.